नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आज आमच्या गंगा हॉस्पिटल येथे मागील 7 दिवसापासून पूर्ण न्यूरोथेरपी आणि नेत्रदर्पण आपण काकांचं केलेलं आहे. वरखेड येथील एक सामाजिक कार्यकर्ते, खासदार साहेबाचे अतिशय जवळीक आणि जनसामान्याची त्यांना कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख या भागात होती आणि धकाधकीच्या जीवनामध्ये राजकारणामध्ये त्यांना एकदा स्ट्रोक बसला आणि डोळ्याची नस कमजोर झाली आणि त्यांना दिसायला कमी लागलं. परंतु आपल्याकडे ते आले, त्यांना कुठे रेफरन्स मिळाला. पूर्ण 7 दिवस त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट आपली घेतली, ज्या गोष्टी सांगितल्या सगळ्या फॉलो केल्या आणि आज त्यांना या ठिकाणी सुट्टी होत आहे. त्यांना कसं वाटतं, त्यांना काय आजार होता ते आपण त्यांना विचारूया. आमच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत काका. धन्यवाद. तुमचं नाव सांगा आम्हाला एकदा. रवींद्र उत्तमराव भगत, बरं, आणि आपलं गाव? वरखेड, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. ओके. स्टार्टिंगला काय झालं होतं नेमकं तुम्हाला? 2021 मध्ये पॅरालिसिसचा स्ट्रोक आलता. बरं बरं, तेव्हा मग काय झालं होतं? तर मला दिसायला कमी लागलं होतं. बरं. मी औरंगाबादला ट्रीटमेंट घेतली. बरं. जालन्याला नेत्रसेवात गेलो, ओके. औरंगाबादला गेलो. ओके. पण डोळ्यात काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस MRI केला त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं तुमची जी डोळ्याला रक्त पुरवठा करण्याची नस आहे ती कमजोर आहे. ओके. तर मग सध्या मी 500ची रक्त पातळ व्हायची गोळी चालू होती. होती. बरं मग एक दिवस सहज डॉक्टर साहेब तुमच्याकडे आलो, बरं बरं. तुमचा सल्ला घेतला तर तुम्ही म्हणत की 100% तुम्हाला आराम पडेल. ओके. तर तुम्ही सांगितल्यानुसार मी 7 दिवस पूर्ण ट्रीटमेंट ओके. आजपर्यंत केली. बरं, मला चांगल्यापैकी फरक पहिल्या दिवसापासून, पहिल्या ट्रीटमेंट पासून फरक पडला तो? पहिल्याच दिवसापासून मला फरक जाणवला. ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी मी मोबाईल हातात घेतला, गॉगल बाजूला होता, पाय तो मला ते अक्षर दिसायला लागले. अरे वा, खूप आनंद त्या ठिकाणी तुम्हाला झाला. हो. हा, तर आपण म्हणतो, लोक म्हणतात की बा आयुर्वेदाला लय उशीर आराम पडतो, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, आयुर्वेदानं, कारण जे आयुर्वेदानं उशिरा फरक पडतो हे बरोबर आहे, पण जी आपली ट्रीटमेंट आहे ओके. हॉस्पिटलची, हो, ती की खूप जे पडते. तुम्ही थेरपी करता ते आपण समजा पूर्ण आपण लिस्ट लावल्या होत्या तुम्हाला, हा, जलोक list आपण त्या ठिकाणी त्यांना list लिस्ट लावल्या लावली. त्या जलोका औच्चारण आपण त्या ठिकाणी केलं होतं. हा. नेत्रदर्पण आपण 7 दिवस त्यांचं केलं. केलं. नंतर आपली आय थेरपी आपण त्या ठिकाणी दिली. तसेच संपूर्ण बॉडीची न्यूरोथेरपी आपण त्या ठिकाणी केली आणि त्यामुळे पूर्ण शरीर त्याचं चांगलं झालं. सोबतच डोळ्याची जी सुकलेली नस होती त्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा झाला आणि अतिशय दुसऱ्या दिवसापासून त्याला खूप चांगलं त्या ठिकाणी दिसायला लागलं. हो. तर मला मोटरसायकल चालवताना हा, भीती भीती वाटायची. ओके ओके. आता मी 70-80च्या स्पीडनं गाडी चालू शकतो. पण तरी कमी चालवा, 60च्या वर जाऊ नका. तरी ओके. एक हा, विषय एक विषय. ओके. तर अशा रुग्णांना काय सांगा जे मी तर कोणी बी, आता मी रुग्णासाठी तर स्वतःचा खर्च करून घेऊन येणार आहेत. नाही, किती पेशंट कुठपर्यंत नेले. बर बर बर. कोणी समजा देऊल नेला असेल, कुठं विखे पाटला तिथं नेलं. ओके ओके. म्हणजे स्वतःच्या खर्चानं ओके ओके. जिथं फरक जाणवलं तिथं, तर इथं तर मी स्वतःहून सांगितलं अरे वा. की कुठंच जाऊ नका, आपल्या चिखलीतच. ओके. तसं मी बऱ्याच जणांना आतापर्यंत सांगितलं. ओके, खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही डोळ्याच्या आजाराने त्रस्त असाल, मायग्रेन असेल, डोकेदुखी खूप दिवसाची असेल, सायनसचा तुम्हाला त्रास असेल, सोबतच आपण आपलं जे सेंटर आहे एव्हियन स्पाईन आणि पॅरालिसिस यासाठी पूर्ण भारतभरातून रुग्ण आपल्याकडे येतात आणि अतिशय माफक दरात आपण सगळी ट्रीटमेंट करतो. एव्हियन म्हणजे पायाचा बॉल झिजतो आणि चालताना तुम्ही बघितलं पेशंट कसे लंगडत येतात आणि खूप चांगले होऊन ते चालत जातात. इथं आपल्या इथं गोंदियाचा पेशंट आहे. हा, गोंदियाचा पेशंट आलेला तो आहे. म्हणे मला पायरी चढता येत नव्हती. ओके ओके. आज तो म्हणाला की मी सगळ्या 3च दिवसात पायऱ्या चढायला लागलो, मोकळा फिरायला लागलो. ओके. तर हे आयुर्वेदाचे शास्त्रोक्त पद्धतीने आपण करतो, त्याचे हे रिझल्ट आहे. ही काही जादू नाही आहे, परंतु प्रॉपर पद्धतीने आपण शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी सगळी ट्रीटमेंट त्या ठिकाणी करतो आणि निश्चित आयुर्वेदानं इन्स्टंट आराम, इन्स्टंट पेन त्या ठिकाणी कमी होतो. तरी आपले मित्रपरिवार असेल, आपल्या नातेवाईकामध्ये कोणी जरी याने त्रस्त असेल की तुम्ही स्वतः जरी याने त्रस्त असाल तर निश्चित आमच्या गंगा हॉस्पिटलला जरूर भेट द्या. आम्ही चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट या ठिकाणी तुम्हाला करू आणि तुम्हाला आरोग्य चांगलं कसं लाभेल या हिशोबाने आपण प्रयत्न करू. धन्यवाद. जय आयुर्वेद. आता पुण्याचे पेशंट आहे तिथं, हा, त्या दिवशी त्यांची बी मुलाखत घेतली. ओके ओके. पुण्यापासून आलो. आपले दानवे साहेबासगाव कोणतं तिथले पेशंट भोकरदनचे होते. भोकरदनचे. म्हणजे पूर्ण पेशंट, म्हणजे असं मी स्वतःच नाही, पूर्ण पेशंटच्या मुलाखती घेतल्या. काय फरक आहे, काय सगळ्यांना फरक वाटतो. सगळ्यांना, कोणी नाराज होऊन जात नाही. कोणीच नाही. ओके. ते तुमची ऐश्वर्याची कृपा आहे. आपण करणार काम केलं पाहिजे. तर ही आयुर्वेदाची देण आहे. हातून अशीच लोकांची जनसेवा. धन्यवाद.